आज आपण कैरी डाळ बनवूया। त्यासाठी बघा, 1 वाटी तुरीची डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि कैरी घेतलेली आहे। आंबटवाली कैरी आहे। तुमचे आंबटपणा म्हणजे किती तुम्हाला आंबट पाहिजे त्याच्याप्रमाणे कैरी घ्यायची। कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया। त्याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया। साधं पाणी टाकलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला 2 तेजपत्ते, 1 मसाला विलायची, अर्धा कांदा बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्या टाकायचे आपल्याला कैरी। त्यात टाकणार आहे बघा अर्धा टोमॅटो। कुकरचं काय करूया माहिती आहे का, झाकण लावूया आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। बघा मस्त अशी डाळ बघा शिजली गेलेली आहे। त्याला जर आपण थोडीशी घोटून घेऊया। डाळ बघा घोटून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे। तर तुम्हाला किती डाळ पाहिजे त्या प्रमाणे पाणी टाकायचं आणि ह्याला मी काय करणार आहे, वाडग्यामध्ये ओतून घेणार आहे। तर कुकर गरम करत ठेवलाय, त्यात तेल टाकून घेऊया, गरम होऊन देऊया। त्यात टाकायची मोहरी, की टाकायचं आपण एका साईडला जिरे, त्यात टाकायचे हिंग पावडर, त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला आलं, लसूण आणि एकच हिरवी मिरची मी कुटून टाकलेली आहे। मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर आणि त्यात आपल्याला लगेच ओतून घ्यायची आपल्याला ही डाळ, हलवून घेऊया। आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकायची। छोटे छोटे देठं पण मी घेतलेले आहेत बघा कोथिंबीरचे आणि उकळून देऊ। डाळ बघा चांगली उकळली गेलेली आहे, मस्त अशी झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा।